मुंबईकरांचं पाणी महागणार आहे, कारण पाणीपट्टी वाढीचा प्राथमिक प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय। पाणीपट्टी वाढीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जाते। पाणीपट्टीमध्ये 8% दरवाढ होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता मुंबईकरांच्या खिशाला झळ बसणार असल्याचं देखील बोललं जातंय। मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्याच्या खर्चात वाढ होत असून हे गणित जुळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातला प्राथमिक प्रस्ताव देखील प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आलेला आहे। पाणीपट्टीमध्ये 8% दरवाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त अधिकारात असलेली एक अर्बन लोकल बॉडी आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका या विषयावर स्वतःच्या स्तरावर निर्णय घेऊ शकते। मुंबईकरांच्या वतीने मात्र मी मुंबई महापालिकेला एवढी विनंती जरूर करीन, पहिल्यांदा मुंबईतल्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचेल अशी संपूर्ण व्यवस्था पहिली निर्माण करा। दूषित पाणी नको, पाण्याची गळती नको, पाण्याच्या वेळेत कमतरता नको, पाईप फुटल्यामुळे आज पाणी बंद ही परिस्थिती नको, अशी सुदृढ व्यवस्था मुंबई महानगरपालिकेने पहिली करावी आणि मग पाण्याच्या दराच्या वाढी संदर्भातली चर्चा करावी, अशी माझी त्यांना विनंती राहील।